शिवतीर्थावरील सभेत फडणवीसांकडून लाव रे तो व्हिडिओ। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकमेकांवरील टीकेचे जुने व्हिडिओ दाखवले। ठाकरे बंधूंनीच उत्तरं दिली आहेत म्हणत फडणवीसांनी डिवचलं। माझ्या आई-वडिलांवर बोलायला तुम्हाला शरम वाटली पाहिजे। माझ्या हिंदुत्वावर माझ्या स्वर्गीय वडिलांना अभिमान, मात्र आपला मुलगा रशीद मामूसोबत बसला हे पाहून बाळासाहेबांना काय वाटत असेल? फडणवीसांचा घणाघात। मराठी माणूस आज अडचणीत दिसतो, मग 30 वर्ष कंचे खेळत होतात का? चुल्लू भर पाणी में डूब मरो। मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा। अदानीशी दोस्ती करण्या एवढ्या मी अडाणी नाही। मुंबई आणि महाराष्ट्रावर संकट येतील तेव्हा दोस्ती सुद्धा बघणार नाही। अदानींसोबतचे फोटो ट्विट करणाऱ्या अमित साटमांना राज ठाकरेंचं उत्तर। रसमलाई स्वतः सांगते की मुंबई महाराष्ट्राची नाही, पण फडणवीस म्हणतात की ते असं म्हणालेच नाही, तसा अर्थ होतच नाही। राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका। दिवसभर ते नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स। 5 साल घर में और चुनाव आए तो मुंबई खतरे में। शिवतीर्थावरील सभेतून एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार निशाणा। ठाण्यातील आपल्या दवाखान्यात गद्दारांनी साड्यांचं दुकान काढलं, त्याच साड्या गद्दारांना नेसवून त्यांची धिंड काढा। उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंसह शिवसेनेवर घणाघाती टीका। मुंबईत आता श्वास घेणं हानिकारक, अशा पाट्या लावायच्या बाकी। मुंबईचं काही झालं तर फडणवीस नागपूर आणि शिंदे साताऱ्याला जातील, उद्धव ठाकरेंचा टोला। वर्षानुवर्ष झोपडपट्टी धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांपेक्षा त्यांच्या खोकल्याचं कौतुक जास्त। स्वतःच्या बंगल्यांना परमिशन, गरिबांच्या घरांमुळे पोल्युशन। शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। नाशिकमध्ये सडकोतील गिरीश महाजनांच्या सभेनंतर गोंधळ। सभेत प्रवीण तिगमेंचे कार्यकर्ते ड्रग्ज पेडलर असल्याचा व्हिडिओ दाखवला। महाजनांना अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न। उपनगराध्यक्ष निवडीनंतर अंबरनाथ नगरपालिकेत जोरदार राडा। भाजप आणि शिंदेची शिवसेना आमने-सामने। चप्पल दाखवत महिलांनी रोष व्यक्त केला। मिरजमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने। आमदार आणि विरोधी उमेदवारांचे कार्यकर्ते भिडले। इद्रिस नायकवाडींच्या उमेदवार मुलांनी पैसे वाटल्याचा आरोप। लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास निवडणूक आयोगाकडून मनाई। 14 जानेवारीपूर्वी खात्यात डिसेंबर-जानेवारीचे 3000 जमा होणार। या बातम्यांच्या विरोधात तक्रारीनंतर निर्णय। राज्य निवडणूक आयोगाला कोर्टाचा दिलासा। जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कोर्टाकडून 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। पुण्यात मनसेच्या उमेदवारांना भेटणार। पुणे महापालिका निवडणुकीनिमित्त प्रचारासाठी गाठीभेटी घेणार। आज महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस। 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला कोण बाजी मारणार हे समजणार।